17 ते 24 जानेवारी 2026 हे केवळ तारखांचे आकडे नाहीत. हा जणू शेतकऱ्यांच्या आयुष्यात उगवलेला नवा सूर्योदय आहे. काळ्या मातीत रुतलेली आशा, घामाच्या थेंबातून फुलणारं स्वप्न आणि उद्याच्या समृद्धीचा सोनेरी किरण घेऊन बारामतीची कृषी पंढरी या दिवसात चांगलीच फुलून गेली आहे. गेल्या 3 दिवसापासून जणू शेतकऱ्यांच्या हृदयाची पालवी फुटली आहे. चांदा ते बांधा, डोंगर कड्यापासून सागरकाठापर्यंत आणि गावखेड्यापासून ते शहरापर्यंतच्या लाखो पावलांची बारामतीकडे चलती आहे. ही लाखो पावले बारामतीकडे वळत आहेत. रस्ते जाम झाले आहेत, पण त्या गर्दीत वाहणारी वाहतूक नाही, त्या गर्दीत वाहतो आहे भविष्याचा उत्सव, आशेचा झरा आणि नव्या शेतीचा गजर. कृषी प्रदर्शन म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतात ते बियाण्यांचे पॉकेट, यंत्रांच्या रांगेत उभे असलेले दिग्गज माणसांचे अवयव, खतांच्या पोत्याचे ढीग आणि संशोधनांचे रंगीत पोस्टर्स. पण बारामतीतली ही कृषी पंढरी त्या चौकटीत अडकलेली नाही. इथं बियाणं केवळ पिशवीत नाही, ते मातीत उगवलेलं आहे. इथं तंत्रज्ञान केवळ फलकावर नाही, ते पानोपाने साकारलेलं आहे. हे बियाणं कसं उगवतं, किती उत्पादन देतं, पाण्याची बचत किती करतं, जमिनीचा पोत कशी सुधारतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं याची देही याची डोळा शेतकऱ्यांना मिळतात. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचं कृषी विज्ञान केंद्र गेली 10 वर्ष हा अद्भुत चमत्कार घडवतंय. जगाच्या कानाकोपऱ्यात नव्यानं संशोधित होणारे बियाणे, खते, औषधे, यंत्रे या सगळ्यांची परीक्षा कागदावर नव्हे, थेट काळ्या मातीत घेतली जाते. आणि याला कारण आहे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार. राजेंद्र पवार हे कृषी क्षेत्रात शिकत असताना शालेय दशेमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या मिशिगनमध्ये अशा स्वरूपाची एक प्रक्रिया पाहिली, ज्यामध्ये पुढील वर्षी बाजारात येणारे बी बियाणे प्रत्यक्षात कसे दिसते याची चाचणी प्रत्यक्ष शेतात घेतली जायची आणि ते पाहायला अमेरिकेच्या विविध प्रांतातून शेतकरी यायचे. त्याचं एक प्रदर्शन भरलं जायचं आणि तेच जेव्हा राजेंद्र पवार यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची धुरा अंगावर घेतली तेव्हापासून त्यांना ते मनात होतं आणि गेल्या 10 वर्षापूर्वी याची प्रत्यक्ष कल्पना रुजली. हे इथलं प्रदर्शन हे नुसतं असं पिशवीतलं नाही, ते मातीत उगवलेलं आहे. जमिनीची पोत सुधरवायची दशा या ठिकाणी पाहायला मिळते. सगळी उत्तरं मिळतात. जगाच्या कानाकोपऱ्यात नव्यानं संशोधित होणारं बियाणं, खतं, औषधं, यंत्र, इथं या सगळ्यांची परीक्षा होते. ते कागदावर नाही, तर ती काळ्या मातीत घेतली जाते. 6 महिने शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कृषी सेवक आणि शेतकरी त्या प्रयोगाची मशागत करतात. म्हणजे जरी कृषी प्रदर्शन जानेवारी महिन्यात असलं तरी जानेवारी महिना संपला आणि फेब्रुवारी सुरू झाला की पुन्हा नव्या कृषीची आखणी सुरू होते. येथील प्रत्येक 170 एकर क्षेत्राचं जे क्षेत्र आहे त्या प्रात्यक्षिकामध्ये नव्यानं कोणती बियाणे घ्यायचे आणि कोणती लागवड करायची याची आखणी केली जाते. बी पेरलं जातं, त्याच्याशी बोललं जातं, त्याच्या वाढीचा श्वास ऐकला जातो. सूर्य, वारा, पाऊस, माती आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा संगम होतो. तेव्हा कुठे एका पिकातून भविष्यातील समृद्धीचा अंकुर फुटतो. मित्रांनो, बारामतीचं कृषी प्रदर्शन केवळ 8 दिवसांचं असलं तरी त्यामागची साधना मात्र 12 महिने अखंड सुरू असते. या 170 एकरावरती नवनवीन प्रयोगांची शेती फुललेली असते. फळबागांची कोवळी पालवी, भाजीपाल्याचे रंगीबेरंगी फुलं, कापसाचे शुभ्र ढग आणि तुरीचे डोलणारे कणीस, मक्याचं उंच माळरान, कांद्याची तिखट सुवासिक ओळ, ज्वारीची सोनेरी लहर आणि उसाच्या हिरव्या भिंती, या सगळ्यातून एक सूर घुमतो. तो म्हणजे शेती बदलते आणि शेतकऱ्याचं नशीबही बदलणार आहे. नव्या काळात शेतीला केवळ कष्टाची ओळख न राहता ती आता बुद्धिमत्तेची, तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची प्रयोगशाळा बनते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शहाणा हात आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे. पाण्याचा थेंब मोजून वापरायचा आहे. पाण्याच्या थेंबाची अचूक मात्रा वापरायची आहे. खताची मात्रा अचूक ठरवली जायची आहे. औषधाचा खर्च कमी करायचा आहे आणि जमिनीची ताकद वाढवून या जमिनीच्या पिकाला आणखी ताकदवान बनवायचे. जगभरात जे नवं संशोधन होतं त्या प्रत्येक जातीचं, प्रत्येक पिकाचं इथं स्वागत केलं जातं. हे केवळ प्रदर्शन नाही, हे एक जिवंत विद्यापीठ आहे, जिथं शेतकरी विद्यार्थी आहे आणि माती गुरु आहे. जुन्या संकल्पनांच्या चौकटी मोडून भविष्यातील शेतीचे आकाश इथं खुलं केलं गेलं आहे. आणि म्हणूनच 17 ते 24 जानेवारी हे दिवस शेतकऱ्यांच्या दिनदर्शिकेत सोन्यानं कोरले जाण्यासारखे आहेत. हे दिवस सांगतात की अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय अटळ असतो. काळ्या मातीतून उगवणारी हिरवी पालवी जशी सूर्याच्या दिशेने धावते तशीच आज शेतकऱ्यांची स्वप्ने बारामतीकडे धावतात. ही केवळ गर्दी नाही, हा एक महायज्ञ आहे. ही केवळ प्रदर्शनी नाही, ही भविष्याची वारी आहे. इथं प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात नवं स्वप्न चमकतंय. माझी शेती समृद्ध होईल, माझा घाम सोन्याचा होईल
आणि माझ्या लेकरांच्या भविष्यावर हिरवळीची चादर पसरलेली असेल असंच प्रत्येक शेतकऱ्याला इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर वाटतं. बारामतीत उगवलेला हा कृषी सूर्योदय आज संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशालाच नवी दिशा देतोय. आणि त्या प्रकाशात शेतकऱ्याचं आयुष्य, त्याची शेती, त्याचं माती सगळंच सोनेरी होत चाललंय असा विश्वास इथून माघारी जाताना मिळतो. मित्रांनो, बारामतीच्या या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं जेव्हा बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात पाऊल ठेवाल तेव्हा इथं बुद्धांचा एक पुतळा तुमचं स्वागत करेल. बुद्ध तत्त्वज्ञानाचं, शुद्ध धर्माचं आणि कृषी क्षेत्रातल्या संशोधनाचं एक प्रतीक. बुद्धांनी इथल्या शेतीचा मंत्र इथल्या मातीला दिला आणि ते करताना अतद्दीप भव म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा. स्वतःच्या मनातील स्वतःच्या ताकदीचा विचार करून त्या ताकदीच्या अनुषंगानं आपल्याकडं जे जे नवीन पाहता येईल ते पहा, साठवा आणि प्रत्यक्ष कृतीत आणा असा हा मंत्र या निमित्तानं दिला जातो. बुद्धांची प्रतिमा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. ती अशाच अर्थानं ती केवळ धार्मिक नाही तर इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना तो बुद्ध मंत्र देतो की तुम्ही स्वयंप्रकाशित आहातच, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. आणि याच कारणासाठी गेली 11 वर्ष अखंड हा यज्ञ सुरू आहे. अनेकांना वाटतं की हे वाढवणं आणि उभा करणं म्हणजे एक मोठा प्रपंच उभा करणं, एक बाजार उभा करणं. हे तसं नाही. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा सूर्योदय आणायचा असेल तर जसं बी मातीत रुजतं तसं कोणाला तरी रुजवावं लागतं, गाडून घ्यावं लागतं. गेली 11 वर्ष ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि त्यांचे सगळे सहकारी याच प्रकारे बियासारखेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी स्वतःला कष्टवत आहेत, कष्ट घेत आहेत. आणि तेच पाहण्यासाठी बारामतीच्या या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही या आणि प्रगतीचा सूर्योदय शेतीच्या आयुष्यामध्ये करून घेण्याचा संकल्प करा. पुन्हा भेटूयात पुढल्या वर्षी. धन्यवाद.